आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। विशेषतः मागच्या काळामध्ये जे काही पाऊस झाले, अवकाळी आली, आपल्याला माहिती आहे की 2022चे अनुदान तत्कालीन सरकारने दिलं नव्हतं। हे सगळं अनुदान आता आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि या जिल्ह्याला 291 कोटी रुपये अनुदान हे ऑलरेडी आपण दिलेलं आहे। त्यापैकी 161 कोटी अनुदानाचं वाटप हे जवळपास 1,35,000 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झालं आहे। अजून जवळपास 1 लाख शेतकऱ्यांचं अनुदान हे पुढच्या 8 ते 9 दिवसात 10 दिवसात या ठिकाणी वाटप होईल। कारण पैसा उपलब्ध झाला आहे, पण त्यांच्या अकाउंटचं लिंकिंग हे त्या ठिकाणी किंवा त्याचं साक्षांकन चाललं आहे। कारण आता आपण नवीन पद्धत सुरू केली आहे। पूर्वी आपण मुंबईहून कलेक्टरला पैसा पाठवायचे, मग ते तहसीलदारांना पाठवायचे, मग ते खाली पाठवायचे। आता आपण थेट मुंबईहूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देतो आहे। त्यामुळे हे लिंकिंग चाललेलं आहे, त्या संदर्भातली कारवाई चालली आहे। यासोबत मध्यंतरीच्या काळात 2दा ज्या अवकाळी झाल्या त्याचाही निधी आपण पूर्ण दिला आहे। शेवटचा जो अवकाळी झाला त्याचा निधी अजून यायचा आहे 54 कोटी रुपये, तोही आपण आता रिलीज करतो। आणि सततच्या पावसाच्या संदर्भातला नवीन निकष आपण जे तयार केले त्याही संदर्भातला जो निधी आहे तो पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये आपण रिलीज करतो आहे। त्यानंतर नगर जिल्ह्यासहित राज्यात कुठेही कुठली पेंडन्सी राहणार नाही। पण यातला जो मेजर अमाऊंट होता तो मात्र ऑलरेडी आपण आता या ठिकाणी देऊन चुकलो आहोत। आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की जरा लवकरात लवकर या ठिकाणी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील याकरता साक्षांकन त्यांनी करून घेतलं पाहिजे। एक जिल्ह्याने चांगली योजना मोजणीच्या संदर्भातली राबवली। मोजणीची खूप पेंडन्सी असायची, आता जून एंडपर्यंत 0 पेंडन्सीवर जाईल आणि त्यानंतर नवीन अर्ज जे आहेत ते 1 महिन्यात त्याची मोजणी होईल। मला असं वाटतं की पालकमंत्र्यांनी अतिशय चांगली योजना महाराष्ट्रात लागू केली आहे आणि आता पहिल्यांदा मोजणी संपूर्ण ऑनलाईन करून त्याच्यामध्ये रोवर मशीनच्या माध्यमातून फास्ट अशा प्रकारे ही मोजणी केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी असतील किंवा सामान्य माणूस असेल याला मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे। शासन आपल्या दारी ही जी एक फ्लॅगशिप योजना आपण सुरू केली आहे याच्या अंतर्गत 2 महिन्यामध्ये 1.5 लाख लोकांच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ त्यांना द्यायचा निर्णय या ठिकाणी आपण केलेला आहे। त्याची सुरुवात झाली आहे आणि मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात हे काम त्या ठिकाणी होईल। निवडणुकीच्या संदर्भात देखील आम्ही एक प्रेझेंटेशन घेतलेलं आहे आणि मला असं वाटतं की अजून वेगवेगळ्या ज्या फ्लॅगशिप योजना आहेत या योजनांच्या संदर्भात देखील जी काही कारवाई चालली आहे त्याला गती देण्याचा निर्देश मी दिलेले आहेत। आणि जे काही फ्लॅगशिप योजना आहेत या योजनांच्या संदर्भातली काय परिस्थिती आहे, त्याच्यात काय प्रगती झाली आहे या संदर्भातली सगळी माहिती मी घेतली। विशेषतः जलयुक्त शिवार जी आपली एक अत्यंत यशस्वी योजना होती त्याच्या टप्पा 1च्या फलनिष्पत्तीचा आढावा घेतला। त्यामध्ये एकूण 1035 गावांमध्ये 32,000 कामं झाली आहेत, 651 कोटी रुपये त्याच्यावर खर्च झाले आहेत आणि जवळपास 2,98,000 हेक्टर एवढं संरक्षित सिंचन हे नगर जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेमुळे तयार झालं आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 257 गावं ही जलयुक्त शिवारच्या अंतर्गत आपण घेतलेली आहेत आणि त्याची कामं आता आपण सुरू करतो। त्यासोबत गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेला गती देण्याच्या संदर्भातल्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि यातनं मोठ्या प्रमाणात जी काही पाणी धारण करण्याची क्षमता आहे ती क्षमता वाढते आणि शेतकऱ्यांना देखील या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो। प्रधानमंत्री आवास योजना जी आपली आहे याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये नगर जिल्ह्याने अतिशय चांगलं काम केलं आहे। जवळपास 58,000 घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेतली आणि 29,000 घरं स्टेट योजनेतली ही आपण या ठिकाणी पूर्ण करू शकलो आहोत। आणि आपण जो विशेषतः नोव्हेंबर 2022 आपण एक अभियानाअंतर्गत घरं पूर्ण करा असं सांगितलं होतं, या कालावधीत 18,000 घरं म्हणजे गेल्या 6 महिन्यात 8 महिन्यामध्ये 18,000 घरं नगर जिल्ह्याने पूर्ण केली आहेत। आणि म्हणून
त्याबद्दल मी प्रशासनाचं अभिनंदनही केलं आहे. शहरीमध्ये देखील जवळपास टार्गेटच्या 70-75% त्या ठिकाणी पोचलेले आहेत. आता मी सांगितलेलं आहे की नवीन आपण जे टार्गेट देतो आहे ते 3 पट देतो आहे. कारण आता OBC करता मोदी आवास योजना आपण सुरू केली आहे आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब करता ज्या आपल्या योजना चालतात त्या दोन्ही योजनांचे इष्टांक 3 पटीने आपण वाढवतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे काम करायचं आहे. त्याही संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी जी आपली एक अत्यंत फ्लॅगशिप अशा प्रकारची योजना आहे. आपल्याला कल्पना आहे की त्याची सुरुवात ही नगर जिल्ह्यातनंच आपण राळेगण सिद्धीहून केली होती आणि आता पूर्ण राज्यामध्ये आपण ती नेतो आहोत. या योजनेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतो आहे. या जिल्ह्यामध्ये जवळपास 800 फीडर आहेत. या 800 पैकी 308 फीडर करता आता जमिनी या उपलब्ध झालेल्या आहेत. मी पालकमंत्र्यांना आणि सर्व लोकप्रतिनिधींना विनंती केली आहे की ॲग्रिकल्चर कन्झम्पशनमध्ये हा जिल्हा खूप पुढे आहे. त्यामुळे प्रयत्न केला पाहिजे की पहिल्याच टप्प्यात संपूर्ण जिल्हा आपण कशाप्रकारे सौर ऊर्जेवर आणू शकू आणि त्या दृष्टीने 800ही फीडर करता आता जागा शोधण्याचं काम हे त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळेल आणि त्याचसोबत इंडस्ट्रीवरचा देखील लोड कमी होईल आणि प्रदूषणही कमी होईल. त्यामुळे ही योजना देखील मोठ्या प्रमाणात आपण करतो आहोत. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून असलेला पीक विमा आणि नुकसान भरपाई निधी आता मंजूर करण्यात आलेला असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे सोयाबीन, कापूस, कांदा, तूर, हरभरा आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक हातामधून निघून गेले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला होता. परंतु आता सरकारकडून पीक विमा कंपन्यांना निधी वितरणाचे आदेश देण्यात आलेले आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मित्रांनो, हा निधी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, किती रक्कम मिळणार आहे आणि खात्यामध्ये पैसे कधी येणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी खरीप किंवा रब्बी हंगामासाठी पीक विमा भरलेला आहे आणि ज्यांच्या पिकांचे नुकसान पंचनाम्यांमध्ये नोंदवले गेले आहेत, अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या गावांमध्ये नुकसानीची टक्केवारी जास्त आहे त्या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा प्राधान्याने मदत दिली जाणार आहे. अनेक शेतकरी प्रश्न विचारत होते, आमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार? तर सरकारच्या माहितीनुसार टप्प्याटप्प्याने निधी हा वितरित केला जात असतो. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधी रक्कम जमा होईल तर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील काही दिवसांमध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारशी लिंक ठेवावे आणि KYC पूर्ण करून घ्यावी. पीक विम्याची माहिती तसेच मित्रांनो, काही जिल्ह्यांची यादी देखील समोर आलेली आहे. नुकसान भरपाईची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. विशेषतः अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये सरकारने तातडीने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बियाणे, खतं आणि इतर खर्चासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निधी थेट DBT पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही एजंटला किंवा माध्यमांकडे तुम्हाला जाण्याची गरज पडणार नाही. शेतकरी स्वतःच्या बँक खात्यामध्ये पैसे आले का नाही हे चेक करून घेऊ शकतो आणि याचा वापरसुद्धा करू शकतो. जर तुम्ही देखील पीक विमा भरलेला असेल तर तुमचे खाते नियमित तपासत राहा. तसेच तुमच्या गावातील तलाठी कार्यालय किंवा कृषी विभागाकडून अधिकृत माहिती घ्या. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. या दरम्यान सरकारकडून आणखी काही मदतीच्या योजना देखील आल्या तर तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांकडे येणारे काही दिवस दिलासादायक ठरू शकतात.